जय भवानी जय शिवराय मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहे माझ्या शाळेमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. मी तुम्हाला माझी शाळा दाखवणार आहे. तर आत्ता आपण घरापाशीच आहे. तर इथून मस्तपैकी आपण जाणार आहे मित्राच्या घरी व तिथून डायरेक्ट आपल्या शाळेकडे जाणार आहे. तर मित्रांनो, पूर्ण ब्लॉग बघा. जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया मित्राच्या इथं. तर मित्रांनो, आपण निघालो आहे घरापासून आता प्रतीककडे जायला. म्हणजे प्रतीक म्हणजे माझा एकदम खास लहानपणीचं दोस्त. एकाच शाळेत आम्ही शिकलो सवरलो सगळं एकत्र, अजून पण एकत्रच आहे आम्ही. तर आता तुम्ही बघू शकता आपण कोयटे पाटीलच्या रोडला आहे. तर तिथला इतका रोड म्हणजे खूप भांगार रोड आहे सोडा. माझी गाडी इकडे तिकडे होत होती. तर आपण मस्तपैकी त्या घराकडे निघालेलो आहे. जांब्यात आता घर आहे. पहिलं आमच्या इथंच आपल्या इथंच वाकडमध्ये राहिला होता. जसं की माझंही घराचं काम चालू आहे. तर मी इकडे मारुंजीत राहायला आलो आता. तर तुम्ही बघू शकता आता आपण आलो आहे जांब्याच्या रोडला. तर हे बघू शकता. तर मित्रांनो, फायनली आपण प्रतीकच्या घरापाशी आलो होतो. त्याची मम्मी बाहेरच होती. तर मी आलो इथं, बोटं काढले बघू शकता तुम्ही व्हिडिओद्वारे. तर आतमध्ये गेलो. आपला निवांत दोस्त झोपला होता एकदम, बघू शकता तुम्ही हसतोय कसा. तर तो मग परत आम्ही त्याच्या मम्मीने आम्हाला जेवायला वाढलं, कारण तो पण जेवला नव्हता. कॉलेजवरनंच आला होता, नुकतंच आला होता. त्याचा भाऊ पण बसला होता. आम्ही तिघांनी जेवून घेतलं व निघालो. तर मित्रांनो, फायनली आपण चाललो आहे शाळेच्या दिशेने. तर प्रत्येक मस्तपैकी गाडी चालवतो आहे. तर इथून पुढे आता इथनं आम्हाला एक 8 ते 10 किलोमीटर शाळेचा रोड आहे. तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला पूर्ण शाळा दाखवतो. तसंच तुम्ही व्लॉगमध्ये पूर्णपणे म्हणजे पूर्ण व्लॉग बघा अशीच इच्छा व्यक्त करतो. तर भेटूया आपण शाळेच्या इथं. तर मित्रांनो, आपण आता चालू आहे शाळेच्या दिशेने. तुम्ही पाहू शकता. तर तसं म्हणायला गेलं तर जांब्यापासनं म्हणजे थेरगाव जायला तर खूप वेळ लागतो. तरी पण प्रत्येकनी 50-60च्या स्पीडने नेत होता. आता मी तसं व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेली आहे, पण रिॲलिटी त्यांनी स्पीड जोरातच घेतली, कारण माझं थोडंसं काम होतं शाळेमध्ये. आणि तसं पण 15 ऑगस्ट म्हणजे एक दिवसावरच होता, कारण आपण ही व्हिडिओ शूटिंग 13 तारखेला केलेली आहे. तर बघू शकतो कोयते पाटीलच्या रोडला आलेलो होतो. आता इथनं सरळ गेले की आमची गंमत झाली. ती म्हणजे आम्ही होतो ट्रिपल सीट, प्रतीक, मी आणि त्याचा भाऊ. तर गंमत अशी झाली की तो मागच उतरला, कारण इथं पोलीस लेडी पोलीस होती. आम्हाला धरलं असतं की मग आम्ही लेडीजला काही बोलू पण नव्हतो शकत. तर हा बघू शकता मस्त हसत मागे गेला. मग परत त्याला एका माणसाने आमच्यापाशी सोडला. तर परत त्यांनी गाडी घेतली आणि त्यालाच चालवायला लावली. तर प्रत्येकच्या भावाने पूर्ण व्हिडिओ शूटिंग केली. तर आता आम्ही निघालो होतो पुनाव्याच्या रोडला. तर पाहू शकता तुम्ही मस्तपैकी हा पुनाव्याचा रोड आहे. तर इथून सरळ गेले की पुनाव्याचा चौक लागतो. तर चौकातनं राईट घेतली की आपण जाणार थेरगावच्या दिशेने. तर हा मेन चौक आहे पुनाव्याचा. इथून आता सरळ जायचं. एक माझ्या हिशोबाने एक 4 किलोमीटर असं म्हणजे आपण लक्ष्मणनगरात पोहोचणार बरोबर. तर पाहू शकता आमच्या इथले वातावरण तुम्ही एन्जॉय करा, की खूप मस्तपैकी ऊन होतं तिथं. ते बघून बरं वाटलं मला पण. तर मित्रांनो, आता हा आहे तातवडे चौक. हा मेन चौक आहे तातवड्याचा, जिथून प्रत्येकाला गाड्या बिड्या सगळं म्हणजे टोटली सगळं भेटून जातं. आणि इथून पुढं आले की हे पेट्रोल पंप म्हणजे हा जो एरिया आहे ह्याला डेअरी फार्म म्हणतात. डेअरी फार्मपासून आता हा आहे डांग्या चौकचा फ्लायओव्हर. इथून सरळ खाली जाऊन आपण जाणार लक्ष्मण नगरच्या दिशेने. म्हणजे आतमध्ये आपल्याला एक फ्लायओव्हर दिसून तिथून आत जाणार. तर पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे आमच्या इथं बांधकामं झालेली आहेत. तर पाहू शकता तुम्ही सगळे. तर मित्रांनो, फायनली आपण खाली उतरलेलो आहे. तर इथून हा जो बोगदा दिसतो आहे ह्या बोगद्यातनं आपण आता अजून एक टर्न घेणार, म्हणजेच राईट टर्न घेणार. आणि इथून सरळ जाऊन एक लेफ्ट टर्न घेणार, म्हणजे आपल्या शाळेच्या रोडला जाणार आपण. तर इथून शाळा का 1-5 मिनटाच्या अंतरावर शाळा आहे गुजरनगरापासून. तर पाहू शकता तुम्ही इथून आता एक वरच्या रोडनं जायचे. तर पाहू शकता मित्रांनो, आता आपण आलो आहे शाळेपाशी. कमान बघू शकता शाळेची मस्त. खूप दिवसांनी शाळेत आलो, इतकं भारी वाटत होतं मित्रांनो. फार म्हणजे आपले लहानपणीचे आठवण सगळं म्हणजे इथंच झालेलं आहे आपलं. तर पाहू शकता हळूहळू आजच्या दिशेने गेलो होतो. तर 15 ऑगस्टची सगळी कामं चालू होती. तर बघू शकता. तर मित्रांनो, खूप दिवसांनी शाळेत आल्यावर बरं वाटलं. तर आपण जेव्हा शाळेत जातो तर आपल्या आयुष्याची जी सुरुवात होती ती ह्याच शाळेपासून होती. अर्थातच प्रत्येकाची वेगवेगळी शाळा असते. तशीच मी तुम्हालाही माझी शाळा दाखवतो आहे. तर मी व्हिडिओ हा खूप फास्ट फॉरवर्ड होता, पण मी स्लो मोशनमध्ये करायचं, कारण मला थोडंसं बोलायचं होतं. कारण ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेला कधी विसरू नका मित्रांनो, कारण तुमचे
जी सुरुवात होती आयुष्याची सुरुवात ती ह्याच आपल्या शाळेपासून होती. तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी खूप म्हणजे एकदम जवळचे ते ह्याच आपल्या जे इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत असतात तिथूनच मिळत असतात. जे जीवाभावाचे मित्र असतात ते इथूनच भेटत असतात. तर पाहू शकता एवढंच माझं बोलणं होतं. तर आपल्या शाळेला कधीही विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या शिक्षकांनाही कधी विसरू नका, कारण त्यांनी तुमचं चांगलंच बघितलेलं आहे. तर फायनल मित्रांनो, आपण आता जाऊ घराच्या दिशेने. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.